श्री गुरुचरित्र पारायण नियम आणि पद्धत 2026 प्रस्तावना. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो. श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र काळात श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे विशेष महत्त्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रशुद्ध पारायण कसे करावे, त्याचे नियम आणि अध्याय विभागणी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. श्री गुरुचरित्र अनन्यसाधारण महत्त्व. श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून तो 5वा वेद मानला जातो. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी सामान्य भक्तांना सन्मार्ग दाखवण्यासाठी हा सिद्ध मंत्रमय ग्रंथ दिला आहे. दुःख, पितृदोष, असाध्य आजार किंवा जीवनातील संकटांतून मुक्त होण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे. पारायणाचे मुख्य नियम. शास्त्रशुद्ध फलासाठी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 1. सुरुवात 8 एप्रिल पारायणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी एका गाईला आणि 4 कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. 2. बैठक आणि दिशा. वाचन करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. ग्रंथ चौरंगावर ठेवून स्वतः स्वच्छ घोंगडी किंवा दर्भाच्या आसनावर बसावे. 3. दैनंदिन पूजा. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराज आणि पोथीची पूजा करावी. 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि गणपती अथर्व शीर्ष वाचून मगच अध्याय सुरू करावेत. 4. वेळ. वाचन पहाटे रात्रीचे 3 ते सायंकाळी पहाटेचे 4 दरम्यान करावे. महत्वाची टीप. दुपारी दुपारचे 12 ते दुपारचे 12:30 ही वेळ श्री दत्तांच्या भिक्षेची असल्याने यावेळी वाचन बंद ठेवावे. 5. आहार. परान्न घेऊ नये. घरचे सात्विक अन्न खावे. उपवास करू नये, तर दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. 6. शौच आणि सुतक. पारायण काळात सुतक, मृतशौच किंवा जनन शौच पाळावे. अशी वेळ आल्यास पारायण स्वतः न करता दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे. मासिक पाळीचे नियम काटेकोरपणे पाळावेत. 7. इतर नियम. या काळात ब्रह्मचर्य पाळावे. शक्य असल्यास भूमिशयन जमिनीवर झोपणे करावे आणि चामड्याच्या वस्तूंचा चप्पल बेल्ट वापर टाळावा. 7 दिवसांची अध्याय विभागणी. पारायण 7 दिवसांत खालीलप्रमाणे पूर्ण करावे. पहिला दिवस अध्याय 1 ते 9. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29. चौथा दिवस अध्याय 30 ते 35. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38. सहावा दिवस अध्याय 39 ते 43. सातवा दिवस अध्याय 44 ते 53. सांगता. आठवा दिवस एप्रिल 16. 8व्या दिवशी सकाळी 10:30 वाजता सांगता करावी. श्री दत्त महाराज कुलदेवता आणि श्री स्वामी समर्थांसाठी नैवेद्य मांडावा. एक नैवेद्य गाईला द्यावा आणि त्यानंतरच स्वतः भोजन करावे. मार्च शेवट वातावहन. भाविकांनो, श्री गुरुचरित्राचे पारायण श्रद्धेने आणि निष्ठेने केल्यास प्रचिती नक्कीच येते. आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्यकर्मात सहभागी होता येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.